मृत व्यक्तीला जिवंत करून घेतला फेरफार। मंडळ अधिकारी व तलाठ्याच्या विरोधात त्रस्त शेतकऱ्यांनी केली तक्रार। सावनेर तालुक्यातील मौजा वाकोडी येथील रहिवासी शेतकरी श्री दामोदर नामदेव पवार व श्री मुरलीधर नामदेव पवार यांचे वडिलोपार्जित शेत मौजा वाकोडी येथे आराज्य 05 हेक्टर 89 आर प ह नंबर 49 असून खसरा नंबर 124/60 आहे। पारंपरिक शेतीची मूळ मालक या हक्काने दरवर्षी हेच शेती पेरतात, परंतु पाटण सावंगीचे मंडल अधिकारी मेश्राम व वाकोडी येथील तलाठी नंदकिशोर सरयाम यांनी 1977 मध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने फेरफार घेऊन त्या मृतकाचे वारसा रेकॉर्डवर घेण्यात आले। मृत व्यक्तींचे नातेवाईक हे त्यावेळेस वाकोडी ग्रामपंचायत येथील उपसरपंच होते व रेतीचा व्यवसाय करत असून राजकीयांचे जवळीक असून अशा प्रकारे धोकाधडी करून गरीब शेतकरी कुटुंबियांवर अन्याय करून शेती पेरण्यास निघाले त्या गरीब शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहे। आमचे प्रतिनिधी यांनी तलाठी व मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता मंडल अधिकारी हे रजेवर असून तलाठी यांनी मुलाखत देण्यास टाळाटाळ केली। शासनाने तात्काळ चौकशी करून कर्मचारी व इतरांवर कठोर कार्यवाही करून यांना निलंबित करण्यात यावे असे कळविले व तसेच भविष्यात कुठेही या शेतकऱ्यावर हल्ला झाल्यास संबंधित अधिकारी व विरोधी पक्ष हेच जिम्मेदार राहतील याची शासनाने नोंद घ्यावी अशी मागणी शेतकरी कुटुंबियांनी प्रशासनास केली आहे। सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे। मी अनुप पठाणे, सिटी इंडिया न्यूज चॅनलकडून आज मी सावनेर तहसीलच्या पाटण सावंगी ग्रामीण विभाग आहे एक वाकोडी सर्कल, मी तिथं आलेलो आहे आणि तिथं एक आपले शेतकरी आहे त्यांच्यासोबत एक घटना अशी घडली आहे की त्यांच्या स्वतःच्या वावर राहून आज त्यांच्या शेतावर दुसऱ्याचं नाव चढलेलं आहे। तर हे प्रकरण मेन मुद्दा काय आहे, हे मेन प्रकरण मुद्दा हे काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपला परिचय द्या। मी अशोक मुरलीधर पवार, वाकोडी गावातील एक शेतकरी आहे। हे माझे वडील मुरलीधर नामदेव पवार, हे माझे मोठे वडील दामोदर नामदेव पवार, हे माझी आत्या लीला आनंदराव कुंभारे, हे लहान आत्या बेबीबाई रवींद्र पराते, ही मोठी आत्या छबू अरुणराव नंदनवार। आपलं मेन प्रकरण काय झालेलं आहे? मेन प्रकरण असं झालं की माझ्या वडिलोपार्जित जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आमच्या काही कुटुंबदार लोकांनी आम्हाला न कळवता यांनी आपले नावं टाकले आमच्या सातबाऱ्यावर आणि आम्हाला त्या जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला। अच्छा। आणि माझा जे जमिनीवर आता शेतीत काम करायची वेळ आली आहे, मशागत करायची वेळ आली आहे। आता आमचे वडील जातात तिथे तर त्यांना नाही का हकलून लावतात, शेतीच्या बाहेर काढतात हे लोक, आणि त्याच्यामुळे आम्ही खूप त्रस्त झालेलो आहे यावेळेस। आता तुमची मागणी काय शासनाकडून? हे म्हणजे शासनाला मग तुम्ही ना काही कारवाई नाही केली? नाही, तिथं आपले तहसीलदार साहेब असतात, तलाठी साहेब असतात, कोणी पटवारी असतात, तर त्यांना तुम्ही ना काही पत्र दिलं असेल, काही तुमच्याकडून काही कारवाई झाली आहे का? मी तहसीलदार साहेबाला भेटलो की साहेब म्हटलं मला न कळवता ह्या लोकांनी म्हटलं माझ्या जमिनीवर फेरफार घेतलेला आहे, तर म्हणे तो फेरफार म्हणे रद्द होऊ शकतो, तुम्ही माझ्याकडून म्हणे अर्ज देऊन द्या म्हणे। मी त्यांना अर्ज दिला, तहसीलदार साहेब म्हटलं हा फेरफार रद्द करून द्या, पण त्यांचा अर्जाला सुद्धा न जुमानता त्यांनी आमच्या शेतीवर फेरफार घेतला। अच्छा, तर इकडचे तलाठी कोण आहे आणि पटवारी कोण आहे? इथले वाकोडी तलाठी कार्यालयामध्ये तलाठी आहे नंदकिशोर सरयाम आणि RI आहे पाटणसावंगीचे मेश्राम साहेब। हो, ह्या दोघांकडे मी निवेदन दिलं की साहेब हे वाला फेरफार तुम्ही नको घ्या, हे जमीन आमच्या वडिलांच्या नावाने आहे, कमीत कमी 19-60 वर्षापासूनची ही जमीन माझ्या वडिलांच्या नावाने आहे। तुम्हाला काय वाटत आहे, काही घोड आहे, काही मिलीभगत आहे, काही शासकीय काही मिलीभगत आहे, काय आहे याच्यात? शासकीय मिलीभगत म्हणजे याच्यात कर्मचारी लोकांनी अमाप पैसा घेऊन आणि याला हे दिला, दुजोरा दिला याच्यामध्ये। आता तुमची शासनाकडून काय मागणी? शासनाकडून हेच मागणी आहे की माझ्या परिवाराची जी जमीन आज पडीत राहून राहिली आहे ते पडीत नाही राहिली पाहिजे आणि माझ्या सातबाऱ्यामधून त्यांचे नाव कटले पाहिजे, हेच माझी मागणी आहे।